की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहार। जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदन जनरंजन यशोदनंदन जय जनरंजन तीरावनचारी। तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम राम। राम राम राम। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम राम हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयनपथ गामी नयनपथ गामी। जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय।
गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की कशा प्रकारे पांडवांनी ह्या जगामधून त्यांच्या भौतिक कर्तव्यांमधून आणि जिम्मेदाऱ्यांमधून कशा प्रकारे संन्यास घेतला भगवंतांच्या या भौतिक जगातल्या लीला या कन्क्लूड झाल्यानंतर। आणि त्यानंतर परीक्षित महाराजांचं वर्णन आहे सूत गोस्वामींद्वारे
परीक्षित महाराजांचा जन्म आपण अगोदर पाहिलेला आहे आणि परीक्षित महाराजांचं कार्य, महान कार्य आता आपण येणाऱ्या काही श्लोकांमध्ये, अध्यायांमध्ये पाहणार आहोत. आणि विशेषतः सार्वभौम राजा, या पृथ्वीवरचे सार्वभौम सम्राट म्हणून परीक्षित महाराजांची कारकीर्द आणि विशेषतः त्यांनी कली पुरुषाशी त्यांचं झालेलं आदान प्रदान आणि कली पुरुषांनी त्यांचा घेतलेला आश्रय आणि कशा प्रकारे परीक्षित महाराज जे की त्याला मृत्यूदंड देण्यासाठी सज्ज होते, कलिपुरुषाला धर्माबद्दल आणि पृथ्वी मातेबद्दल त्यांनी केलेल्या अपराधांमुळे कशा प्रकारे तोच कलिपुरुष ज्यावेळेस परीक्षित महाराजांना शरण येतो त्यावेळेस परीक्षित महाराज कसं त्याला आश्रय प्रदान करतात आणि कलिपुरुषाला पण राहण्यासाठी व्यवस्था करतात. तर खूप सारे धडे आहेत आपल्याला शिकण्यासाठी येणाऱ्या या श्लोकांमधून. तर आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक 3 पासून. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 3. आणि या अध्यायाचं शीर्षक आहे परीक्षित महाराजांची कलिपुरुषाशी, कलीशी भेट आणि कशा प्रकारे ह्या दोन व्यक्तींमध्ये आदान प्रदान होतं, परीक्षित महाराज कशा प्रकारे कलीला आश्रय प्रदान करतात. आणि काही जणांची शंका असू शकते की कलिपुरुष तर या भौतिक जगातल्या लोकांची अधोगती करण्यासाठी आहे, मग परीक्षित महाराजांनी त्याला आश्रय का दिला, का नाही त्याला ठार केलं. तर याच्याबद्दल पण आपण चर्चा करू की कशा प्रकारे या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या आज्ञेखाली आणि परवानगी अनुसार होत असते. त्याच्यामुळे एका भक्ताचं कर्तव्य आहे की भगवंतांची इच्छा जाणून त्यांच्या इच्छे अनुरूप स्वतःचं जीवन हे त्याप्रमाणे मोल्ड याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज माताजीज? आकार देणं किंवा मुरड घालणं. त्या प्रकारे आपलं जीवन हे चालवणं, त्या प्रकारे आपल्या जीवनाला आकार देणं भगवंतांच्या इच्छेनुसार. आणि आपण भगवद्गीता असू की श्रीमद भागवतम असू, कोणत्याही महान भक्तांचं जर आयुष्य पाहिलं, अर्जुनाचं पाहिलं, युधिष्ठिर महाराजांचं पाहिलं, परीक्षित महाराजांचं पाहिलं, तर अर्जुनाला कधीच पाहिजे नव्हतं की कुरुक्षेत्रातलं युद्ध लढावं. तो तर राज्य कौरवांना भेट म्हणून देऊन स्वतः संन्यासी म्हणून एका वैराग्याचं जीवन जगण्यासाठी तयार होता. परंतु केवळ आणि केवळ भगवंतांची इच्छा धर्माचं राज्य स्थापन करण्याची असल्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी पांडवांनी, अर्जुनाने स्वतःचं जीवन हे त्याप्रमाणे घडवलं. नाहीतर त्यांना एक किंचितही रुची नव्हती राज्य प्राप्त करण्यासाठी, कुरुक्षेत्राचं युद्ध लढण्यासाठी. ठीक आहे, आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक 3. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आजहाराश्वमेधांस्त्रीन् गंगायां भूरि दक्षिणान् शारद्वतं गुरुं कृत्वा देवायत्राक्षिगोचरः तर आपण पाहतो की ज्यावेळेस पांडवांनी संन्यास घेतला, युधिष्ठिर महाराजांनी संन्यास घेतला, त्यावेळेस ज्यावेळेस परीक्षित महाराजांना हस्तिनापूरचं राजा म्हणून त्यांनी राजसिंहासनावर बसवलं आणि मथुरा देशाचा राजा म्हणून कृष्णाचे जे पौत्र नातू होते वज्रनाभ, त्यांना राजसिंहासनावर बसवलं. तर परीक्षित महाराजांच्या मार्गदर्शनासाठी युधिष्ठिर महाराजांनी निवड केली कृपाचार्यांची. आणि त्याबद्दल पण भागवत खूप विस्तारामध्ये सांगतं की कशा प्रकारे कृपाचार्य, तेच कृपाचार्य जे द्रोणाचार्यांचे मेहुणे होते, द्रोणाचार्यांच्या पत्नीचे भाऊ होते. त्याच्यामुळे द्रोणाचार्यांच्या पत्नीचं नाव कृपी म्हटलं जातं. कृपी आणि कृपाचार्य हे बहीण भाऊ होते. तर कृपी द्रोणाचार्यांची पत्नी आणि कृपाचार्य ते तिचे भाऊ. तर यांची निवड केली युधिष्ठिर महाराजांनी
त्यांची पात्रता बघून, आणि तेच कृपाचार्य होते जे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पांडवांच्या बाजूनी लढले होते, आणि ज्यांना अश्वत्थाम्याने ज्यावेळेस पांडवांच्या 5 निरापराध अशा बाल्य अवस्थेमध्ये असलेल्या पुत्रांचा खून केला, आणि ते निद्रावस्थेत असताना, झोपलेले असताना, त्यांच्या हातामध्ये कोणतेही शस्त्रास्त्र नसताना, जे की धर्माच्या तत्वांच्या सर्वस्वी विरोधात आहे, तर कृपाचार्यांना त्याची माहिती होती, परंतु त्यांची पात्रता एवढी महान होती एका ब्राह्मणाच्या, शुद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये, की युधिष्ठिर महाराजांनी ती कोणती गोष्ट मनामध्ये ठेवली नाही, की अरे हे तर विरुद्ध बाजूने लढले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. आपल्या नातवाच्या परीक्षित महाराजांच्या मार्गदर्शनासाठी कृपाचार्यांची त्यांनी ही निवड केलेली. नाही तर सांगितलेलं आहे की परीक्षित महाराजांनी पण हे मार्गदर्शन कृपाचार्यांकडून स्वीकारण्यासाठी त्यांना स्वीकारले आपल्या मार्गदर्शकाच्या रूपामध्ये. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. रसिका माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आध्यात्मिक सद्गुरू म्हणून कृपाचार्यांची निवड करून महाराज परीक्षितांनी गंगेच्या काठी 3 अश्वमेध यज्ञ केले. त्या समयी तेथे उपस्थित असलेल्यांना त्यांनी मोठा दानधर्म केला. या यज्ञ प्रसंगी सामान्य माणसांना सुद्धा देवतांचे दर्शन घेता येत असे. तात्पर्य, या श्लोकावरून असे दिसते की उच्च लोकातील देवतांना एका लोकातून दुसऱ्या लोकात प्रवास करणे अतिशय सुलभ होते. भागवतामध्ये कितीतरी ठिकाणी अशी विधाने सापडतात की विविध प्रभावशाली राजांनी, सम्राटांनी निरनिराळे यज्ञ केले आणि त्या प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी स्वर्गातील देव पृथ्वीवर आले. या श्लोकावरून आपल्याला असे समजते की परीक्षित महाराजांनी संपन्न केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी स्वर्गीय देवी देवता आलेल्या होत्या आणि मनुष्यांनाही त्यांचे दर्शन होऊ शकले. भगवान सामान्य मनुष्याच्या दृष्टीला सहजासहजी दृश्यमान होत नाहीत, तसे स्वर्गीय देवी देवता देखील सामान्य मनुष्याला सहजपणे दिसू शकत नाहीत. तथापि भगवंत ज्याप्रमाणे आपल्या अकारण कृपेने अवतार घेऊन सामान्य जनांना दृश्यमान होतात, तसे देवही कृपापूर्वक सामान्य जीवनांना कधी कधी दर्शन देतात. साधारणपणे मृत्यू लोकातील जीव साध्या डोळ्यांनी स्वर्गीय देवतांना पाहू शकत नाहीत, परंतु परीक्षित महाराजांच्या प्रभावामुळे या देवतांनी सामान्य लोकांना आपले दर्शन दिले. मेघ ज्याप्रमाणे उदारतेने जलवृष्टी करतात, त्याप्रमाणे राजे लोक अशा यज्ञ प्रसंगी मुक्त हस्ताने धन व्यय करीत मेघ हे पाण्याचे दुसरे रूप, किंबहुना पृथ्वीवरील पाणीच आकाशातील मेघाचे रूप घेते. त्याप्रमाणे राजांनी अशा यज्ञातून औंदार्याने केलेला दानधर्म म्हणजे जनतेकडून कर रूपाने गोळा केलेले धन आहे. कधी कधी मेघ उधळेपणाने वृष्टी करतात आणि आवश्यकतेपेक्षा अधिक पाऊस झाला असे वाटू लागते. त्याप्रमाणे अशा यज्ञातून केलेला दानधर्म अनेक वेळा नागरिकांच्या आवश्यकतेपेक्षा अधिक असे. अशी समाधानी प्रजा राजाविरुद्ध कधीच आंदोलन करीत नसे आणि त्यामुळे एकतंत्री राजवट उलटून टाकण्याची आवश्यकता नव्हती. परीक्षित महाराजांसारख्या राजालाही मार्गदर्शनासाठी आध्यात्मिक गुरुची आवश्यकता होती. अशा गुरु विना आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकणे संभवनीय नाही. गुरु हा प्रामाणिक असावा, जे आत्मसाक्षात्कारासाठी इच्छुक आहेत. अशी यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक गुरुजवळ जाणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण पाहतो की आध्यात्मिक दृष्ट्या प्रगतीसाठी कोणत्याही व्यक्तीला, मग तो कितीही महान असो, आपण पाहतो की भगवंतांनी स्वतः आपल्या जीवनातील उदाहरणांवरून दाखवून दिलेलं आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस या पृथ्वी तलावर अवतरले, त्यावेळेस कुणाचा स्वीकार केला त्यांनी गुरुच्या रूपामध्ये? प्रभूजी, विश्वामित्र मुनीचा स्वीकार केला. आणि सामान्य मनुष्यांना सामान्यतः विश्वामित्र ऋषींच्या बाबतीत विचारलं तर काय लक्षात राहतं? चुकीच्या गोष्टी लक्षात राहतात. की त्यांच्या लक्षात राहतं की कशा प्रकारे मेनकेने त्यांना हे केले, विचलित केले,
नंतर रंभा म्हणजे बाकीच्या अप्सरांनी कशा प्रकारे विचलित केले, पण ती महत्वाची गोष्ट नाहीये विश्वामित्र ऋषींसाठी. तो त्यांचा पास्ट, तो त्यांचा भूतकाळ झाला. पण त्यांचं खरी महत्वाचं स्तर कोणतं आहे की प्रभू रामचंद्रांनी स्वतः विश्वामित्र ऋषींना आपले गुरु म्हणून स्वीकारले, ही त्यांची महानता आहे. आणि त्याच विश्वामित्र ऋषींद्वारे आपल्याला ते व्यंकटेश सुप्रभातम जे स्तोत्र सकाळी लावलं जातं, ते स्तोत्र पण विश्वामित्र ऋषींनी रचलेलं आहे. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना ज्यावेळेस ते घेऊन गेले होते स्वतः सोबत, त्यावेळेस माझ्या मते शरयू नदीच्या काठी का कोणत्या एका नदीच्या, पवित्र नदीच्या काठी प्रभू रामचंद्रांना, लक्ष्मण यांना उठवण्यासाठी त्यांनी त्या स्तोत्राची रचना केली. त्यांच्या तोंडातून ते वदलं गेलं. तर प्रभू रामचंद्रांनी अशा प्रकारे गुरु स्वीकार केला. त्याच प्रकारे आपण पाहतो भगवंतांच्या कृष्णाच्या जीवनामध्ये की अवंती नगर जे की आजचं उज्जैन आहे, तिथे जाऊन त्यांनी सांदीपानी मुनींकडून ज्ञान आणि वेगवेगळ्या कला ह्या शिकल्या. आणि 64 दिवसांमध्ये 64 वेगवेगळे कला प्रकार हे कृष्ण आणि बलराम हे शिकले सांदीपानी मुनींकडून. त्याच प्रकारे आपण पाहतो श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांनी ईश्वरपुरी यांचा स्वीकार केला आपल्या गुरूंच्या रूपामध्ये. तर भगवंत हे सर्व गुण संपन्न आहेत, त्यांना कोणतीच गोष्ट शिकण्याची आवश्यकता नाहीये. पण केवळ तुम्हाला मला आपल्यासारख्या सामान्य लोकांना एक आदर्श घालून देण्यासाठी ते आपल्या जीवनातून शिकवत आहेत की कशा प्रकारे तुम्ही किती महान असा, किती शिकलेले विद्वान असा, प्रत्येक व्यक्तीला जर आध्यात्मिक प्रगती करायची आहे, आध्यात्मिक परिपूर्णता जीवनात प्राप्त करायची आहे, तर गुरु स्वीकारणं आवश्यक आहे. आणि कशा प्रकारचा गुरु असला पाहिजे, इथे सांगितलेलं आहे की हा गुरु शिष्य परंपरेमध्ये येणारा आणि प्रामाणिक म्हणजे भगवंतांचा शुद्ध भक्त असावा आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये सेवेत जोडलेला असावा. तर अशा प्रकारचा गुरु स्वीकारणं, ज्याला कुणाला आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करायची, इथे लिहिले की जे कोणी साक्षात्कारासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी अशा प्रामाणिक गुरुचा आश्रय घेणं हे क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. पांडवांच्या बाबतीत पण आपण बघतो की कसं धौम्य ऋषी हे पांडवांचे पुरोहित होते, ज्यांचं मार्गदर्शन पांडव नेहमी ग्रहण करायचे भगवंतांसोबत. आणि अशा परीक्षित महाराजांचं वर्णन आहे की त्यांनी 3 अश्वमेध यज्ञ केले. आणि ह्या यज्ञामध्ये असे जे सार्वभौम सम्राट असायचे परीक्षित महाराजांसारखे, ते सर्व लोकांना प्रचूर रूपामध्ये दानधर्म करायचे आणि त्यांच्या आहुती स्वीकारण्यासाठी साक्षात वेगवेगळे देवी देवता पण पृथ्वीवर अवतरायचे स्वर्गलोकातून. आणि असं सांगितलं जातं की जसं एखाद्या खूप सुखसोयींनी संपन्न स्वच्छ अशा पॉश सोसायटीमध्ये वातावरणामध्ये राहणारा जर एखादा व्यक्ती असेल, तर त्याला जर तुम्ही झोपडपट्टीमध्ये एखाद्या गलिच्छ ठिकाणी जायचं म्हटलं, तर तो तयार होणार नाही. का? कारण त्याला तशा वातावरणाची सवय नाहीये. परंतु देवी देवतांसाठी प्रभूजीज माताजीज या पृथ्वी लोकावर अवतरणं म्हणजे झोपडपट्टीपेक्षाही गलिच्छ ठिकाणी जाण्यासारखं आहे. का? कारण सांगितलं जातं की स्वर्गलोकामध्ये प्रत्येक जे फ्लोर म्हणजे त्यांचं जी जमीन आहे ती एवढी स्वच्छ आहे आणि जे ऐश्वर्य आहे ते एवढं महान आहे की त्यांच्यासाठी ह्या पृथ्वी लोकावर आले तरी पृथ्वी लोकाला स्पर्श करत नाहीत पदस्पर्श. का? कारण त्यांच्यासाठी हे खूप निम्न लोक आहे. तर अशा देवी देवतांना पृथ्वीवर सामान्य मनुष्य दर्शन घेऊ शकत होते, ज्यावेळेस परीक्षित महाराजांसारखे महान भगवंतांचे महान भक्त या पृथ्वीवर राज्य करत होते. आणि त्यांनी किती अश्वमेध यज्ञ केलेले सांगितले? माझ्या मते 3 सांगितले का कुठे? हा 3. 3 अश्वमेध यज्ञ. 3 अश्वमेध यज्ञ त्यांनी केले. आणि तरीही केवळ 3 अश्वमेध यज्ञ खूप मोठे यज्ञ आहेत, साधारण यज्ञ नाही आहेत. परंतु
मानवतेच्या इतिहासामध्ये आपण पाहतो असे काही काही राजा होऊन गेलेत, असे काही काही व्यक्ती होऊन गेले, जसे इंद्र, ज्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले आणि त्यानंतर त्यांना इंद्र पद प्राप्त झालंय. परंतु त्यांच्या 100 अश्वमेध यज्ञांपेक्षाही परीक्षित महाराजांनी केलेल्या ह्या 3 अश्वमेध यज्ञांना जास्त महत्व आहे. त्याचप्रमाणे काही अध्यायांपूर्वी आपण पाहिलं, परीक्षित महाराजांचे आजोबा युधिष्ठिर महाराजांचं वर्णन होतं. त्यांनीही 3 अश्वमेध यज्ञ केले, परंतु भागवत सांगतं की 3 अश्वमेध यज्ञ करूनही त्यांची जी ख्याती होती ती इंद्रालाही लाजवेल अशा प्रकारची त्यांची ख्याती होती. कशामुळे? कोणती पात्रता होती त्यांची? प्रभूजीच माताजीच, जी इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे, युधिष्ठिर महाराजांची, परीक्षित महाराजांची. कशामुळे त्यांची ख्याती एवढी पसरलेली आहे? कोण सांगेल? भक्ती, हा माताजी. भगवत भक्ती. भगवत भक्ती, विशेषतः भगवंतांचं शुद्ध भक्त असल्यामुळे, भगवंतांचे शुद्ध भक्त असल्यामुळे ते 3 यज्ञ महत्वाचे नाहीयेत. ते 3 यज्ञ याच्यासाठी महत्वाचे आहेत की ते यज्ञ कुणी संपन्न केलेत? अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांनी संपन्न केलेले आहेत. त्याच्यामुळे ते 3 अश्वमेध यज्ञ, 100 अश्वमेध यज्ञ इंद्राने केलेले आहेत, त्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ मानले आहेत. आणि असं सांगितलं जातं की या यज्ञातील आहुती ज्यावेळेस हे असे भगवंताचे महान भक्त करायचे यज्ञ, त्यावेळेस साक्षात देवी देवताही अवतरित व्हायचे त्यांच्या आहुती स्वीकारण्यासाठी. परंतु विशेषतः कलियुगामध्ये शास्त्र सांगतात की असे महान अश्वमेध यज्ञ किंवा बाकीचे यज्ञही विधी करणं हे सोयीस्कर नाहीये, शक्य नाहीये. का? बरेच कारण त्याचे दिलेले, जवळपास 4 ते 5 मुख्य कारण दिलेले की त्या यज्ञांसाठी लागणारी सामुग्री आहे ती तेवढ्या प्रचूर प्रमाणामध्ये आणि तेवढ्या शुद्ध रूपामध्ये प्राप्त नाहीये कलियुगामध्ये. की कलियुगामध्ये अशा अश्वमेध यज्ञांमध्ये क्विंटल आणि टन या रूपामध्ये बटर म्हणजे लोणी म्हणा किंवा तूप म्हणा यांचा वापर केला जायचा. आज आपण जर लोणी बटर घ्यायला गेलो तर ते पण शुद्ध रूपामध्ये मिळणं मुश्किल आहे आणि जे मिळतं ते असं छोट्याशा 100 ग्राम 50 ग्रॅम अशा पॅकेटमध्ये मिळतं. त्याला अशा यज्ञांमध्ये ते सुरू पण होणार नाही यज्ञ, इतकी सामग्री आवश्यक आहे आणि शुद्ध रूपात पण ते उपलब्ध नसतं. त्याचप्रमाणे पूर्णपणे पात्र, योग्यता प्राप्त असे ब्राह्मण ह्या कलियुगामध्ये त्या स्तरावरचे उपलब्ध नाहीये जे अगोदरच्या युगांमध्ये उपलब्ध होते. अशा प्रकारे साधारण यज्ञ पद्धती ही कलियुगामध्ये बिलकुलही सांगितलेली नाहीये लोकांसाठी. विशेषतः संकीर्तन यज्ञाचा आपल्याला मुद्दा भागवतामध्ये सांगितलेला आहे की यज्ञै संकीर्तन प्रायैर यजंतीहि सुमेधसा. सुरुवात काय त्या श्लोकाची? कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगो पांगार्थ पार्षदम यज्ञै संकीर्तनै प्रायैर यजंतीहि सुमेधसा. की याच्यात सांगितलंय की जे कोणी व्यक्ती सुमेधसा म्हणजे बुद्धिमान व्यक्ती, इंटेलिजंट पर्सन्स, तर असे खरे बुद्धिमान जे व्यक्ती आहेत कलियुगामध्ये ते संकीर्तन यज्ञाचा स्वीकार करतील बाकीचे कोणते यज्ञ स्वीकारण्यापेक्षा. आणि स्वतः भगवंत जे आहेत चैतन्य महाप्रभूंच्या रूपांमध्ये आपल्या वेगवेगळ्या पार्षदांसमवेत अवतरित होऊन आपल्याला हा संकीर्तन यज्ञ कशा प्रकारे पार पाडायचा करायचा आहे हे प्रात्यक्षिक दाखवतील. आणि जे बुद्धिमान लोक आहेत ते श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवलेल्या या मार्गाचं पालन करतील. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराजांनी कलियुगाच्या सुरुवातीला, अजून कलियुग पूर्णपणे चालू नव्हतं झालं, कलीचा प्रभाव पूर्णपणे पसरला नव्हता, त्यावेळेला अशा 3 अश्वमेध यज्ञाचं यज्ञ पार पाडले त्यांनी. आपण पुढे जाऊ. आणि असं सांगितलेलं आहे की अशा यज्ञांमध्ये अशा प्रकारच्या नागरिकांच्या सर्व गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दानधर्म केले जायचे की नागरिकांच्या आवश्यकतेपेक्षाही अधिक प्रमाणामध्ये हे दानधर्म केले जायचे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा सुख समाधानी होता.
आजच्या पण काळामध्ये आपण जर पाहिलं प्रभूजीज माताजीज, तर मला नाही वाटत की असा कोणताही व्यक्ती असू ज्याला मनातून चुकीच्या मार्गाने कधी काही गोष्टी कमवायची वगैरे इच्छा असेल, जर त्या व्यक्तीला ती गोष्ट स्वाभाविकरित्या, नैसर्गिकरित्या प्रचूर मात्रेमध्ये उपलब्ध असेल तर. परंतु ह्या कलियुगामध्ये ज्या बेसिक म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांचाच एवढा तुटवडा आहे की लोक चुकीचे मार्ग स्वीकारायला तयार होतात त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी. पण अगोदरच्या काळामध्ये असं नव्हतं. राजा हा एवढा संपन्न होता आणि दानशूर होता की सगळ्या नागरिकांच्या सर्व गरजा पण व्यवस्थित प्रकारे राजाकडून पूर्ण केल्या जायच्या. आणि श्रील प्रभुपादजी भागवतामध्ये लिहितात की अशा प्रकारे नागरिक पूर्ण प्रकारे समाधानी असल्यामुळे, अशा प्रकारे प्रजा पूर्ण प्रकारे समाधानी असल्यामुळे हे आंदोलन वगैरे असे प्रकार कधीच व्हायचे नाही. कारण राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी म्हणून आणि प्रजेच्या वडिलांप्रमाणे, एका वडील जसे मुलाची काळजी घेतात तशा प्रकारे प्रजेची काळजी हे राजा घेत असत. आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रजा ही सुख समाधानी असे. परीक्षित महाराजांच्या काळापर्यंत. पुढचा श्लोक आपण पाहू, श्लोक क्रमांक 4. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आपण बघितलं ना की भागवत जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितली तर जो अर्जुनाचा जो मोह होता तो घालवण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली. तर जेव्हा गांधारी आणि युधिष्ठिर सॉरी गांधारी आणि मला आठवत धृतराष्ट्र. धृतराष्ट्र, सॉरी प्रभूजी, धृतराष्ट्र, हा, ते जेव्हा निघाले वनवासाला, जेव्हा त्यांना म्हणजे असं वाटलं की आता आपण या आयुष्यामध्ये जेवढं पण जगलोय, जेवढं पण केलंय, आता ते पुरेसं झालंय आणि आपण आता वानप्रस्थाश्रमला आपण गेलं पाहिजे. तर त्याच्यानंतर जेव्हा युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये एक व्याकुळता आली की माझे काका आणि काकी कुठे असतील, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची व्याकुळता जी आहे ती नारद मुनींनी दूर केली. तर हे कुठे ना कुठे प्रभूजी आपण बघतो गीतेलाच रिलेटेड होतंय कुठेतरी, कारण की सेम तसंच की मोह सोडावा लागतो. तर युधिष्ठिर महाराजांना म्हणजे तोपर्यंत गीता समजली होती की नारद मुनींच्या प्रभावामुळे त्यांनी ही गोष्ट स्वीकार केली? शेवटचं वाक्य पुन्हा एकदा सांगा. युधिष्ठिर महाराजांना युधिष्ठिर महाराजांनी गीता कळाली होती आधीच, या सगळ्या गोष्टी घडायच्या आधी, की नारद मुनींच्या प्रभावामुळे त्यांना हे स्वीकार झालं ही गोष्ट की आपण मोह सोडला पाहिजे. युधिष्ठिर महाराजांना वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या महान व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. तर भगवद्गीता ज्या वेळेस भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितली, बाकीचे व्यक्ती पण तिथे उपस्थित होते, त्यांनी पण ती ऐकली निश्चित. त्याच प्रकारे नंतर युधिष्ठिर महाराजांना आपण पाहतो की भगवंतांनी स्वतः पण मार्गदर्शन केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिर महाराजांना भगवंतांद्वारे आपण भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये पाहतो. त्याचप्रमाणे युधिष्ठिर महाराजांना नारद मुनींनी पण मार्गदर्शन केलेलं आहे. तर निश्चित युधिष्ठिर महाराज हे काही साधारण व्यक्ती नाही आहेत. आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये पाहिलं की त्यांची दिव्य दृष्टी इतकी प्रखर आहे की केवळ एका हिंट म्हणजे हिंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? एक निर्देश म्हणा किंवा एखाद्या निर्देशावरून पुढे काय होणार आहे ती आध्यात्मिक दृष्टी युधिष्ठिर महाराजांना निश्चित प्राप्त झालेली. तर ते मोहमध्ये वगैरे असे कधीही नव्हते. परंतु भगवंत आपल्या शुद्ध भक्तांना काही वेळेस काही क्षणांसाठी अशा प्रकारे मोहत असल्याचं दाखवतात, केवळ सामान्य बद्ध जीवांना उपदेश प्राप्त करून देण्यासाठी. ठीक आहे माताजी, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी आपल्या भौतिक जीवनामध्ये संतुष्ट होऊन काही ग्रहत्याग केला नाही. शेवटपर्यंत ते आसक्त होते. परंतु विदुर महर्षींचा ज्या वेळेस उपदेश प्राप्त झाला धृतराष्ट्र यांना, की हे धृतराष्ट्र, त्यांनी अक्षरशः उदाहरण दिलं की ज्या प्रकारे एक कुत्रा हा पण जो मालकाकडून अन्न स्वीकारतो तो पण डिग्निटी म्हणजे स्वाभिमानाने जगतो. परंतु तू तो स्वाभिमान पण विकून टाकलेला आहेस. कारण अशा व्यक्तींबद्दल, पांडवांबद्दल
लहानपणापासून ज्यांच्याबद्दल तू वेगवेगळे अपराध करत आलेला आहेस, आणि शेवटचा अपराध म्हणजे भीमसेनाला पण तू मारण्याचा प्रयत्न केला कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर. त्याच भीमसेनाकडून आता तू अन्न स्वीकारत आहेस. अशा प्रकारचे स्वतःचा स्वाभिमान तू पूर्णपणे विकून टाकलेला आहेस. अशा वेळेस विदुर महर्षींकडून ज्यावेळेस तीव्र शब्दांमध्ये सुनावल्या गेलं धृतराष्ट्रांना, त्यावेळेस त्यांना वैराग्याचं अंजन प्राप्त झालं आणि त्यानंतर त्यांनी आणि गांधारीने ग्रहत्याग केला भगवंतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी. तर विदुर महर्षींची कृपा ही धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या उत्कर्षाचं कारण ठरली, आणि युधिष्ठिर महाराजांचा मोह हा क्षणिक होता, आणि त्यांच्या उदाहरणामधून आणि नारद मुनींनी त्यांना केलेल्या उपदेशांमधून भगवंत आपल्याला शिकवू पाहत होते की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांना काय सांगितलं नारद मुनींनी, की हे युधिष्ठिर महाराज, त्यांना पण थोडं तीव्र शब्दांमध्ये सांगितलं नारद मुनींनी, की तुम्ही हे समजू नका की तुम्ही सांभाळत आहात आपल्या काकांना, आपल्या काकींना. या जगामध्ये प्रत्येक जीव सांभाळणारा हा अंततः भगवंत आहेत, आणि त्यांची काही विशेष योजना आहे धृतराष्ट्रांबद्दल आणि गांधारींबद्दल, कशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करावी, आणि तुम्ही भगवंतांच्या या योजनेमध्ये अडथळा आणू नका. ही योजना समजून घेऊन त्या योजनेनुसार स्वतःचं जीवन हे मोल्ड करा, स्वतःचं जीवन हे त्याप्रमाणे आकार द्या. क्लिअर आहे माताजी? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण श्लोक क्रमांक 4 पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. निज ग्राहौ जसा वीरः कलिं दिग्विजये क्वचित् विजय क्वचित नृपलिंगधरं शूद्रं शूद्रं घ्नन्तं गोमिथुनं पदा. प्रभूजी, कुणाला वाचायचं आहे का? गणेश कुलकर्णी प्रभू, तुम्ही हात वर केलेला अगोदर वाचायचं आपलं. हो प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. एकदा परीक्षित महाराज दिग्विजयाच्या वाटेवर असताना कलियुगाचा अधिपती कली त्यांच्या दृष्टीस पडला. शूद्राहूनही हीन असलेला तो राजवेश घालून गाय आणि बैलाच्या पायांवर आघात करीत होता. राजाने त्याला योग्य तो दंड देण्याच्या इच्छेने पकडले. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. राजे लोक विश्वविजय करण्यासाठी बाहेर पडत. ते स्वतःच्या वैभवात भर घालण्यासाठी नव्हे. सिंहासनारूढ झाल्यानंतर परीक्षित महाराज विश्वविजय करण्यासाठी निघाले, परंतु त्यामध्ये दुसऱ्या राज्यावर आक्रमण करण्याचा हेतू नव्हता. ते जगाचे सम्राट होते आणि सर्व लहान राज्ये ही आधीच त्यांच्या अधिपत्याखाली होती. बाहेर पडण्याचा त्याचा हेतू आपल्या दैवी राज्यातील परिस्थिती कशी आहे हे जाणण्याचा होता. राजा हा भगवंतांचाच प्रतिनिधी असल्याने भगवंतांच्या इच्छेनुसार योग्य कृती करणे हे त्याचे कर्तव्यच असते. त्यात आपले स्वतःचे वैभव वाढवण्याचा प्रश्न येतोच कुठे. त्यामुळे ही श्रेणीच्या मनुष्य राजाचा वेश घालून गाय बैलांवर आघात करीत आहे हे राजा परीक्षितांनी पाहिले आणि तत्काळ त्याला पकडून शिक्षा ठोठावली. सर्वात महत्वपूर्ण प्राणी जी गाय, तिचा अपमान राजा कधी करू शकत नाही. तसेच सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे ब्राह्मण, त्याचाही अपमान राजा कधी सहन करू शकत नाही. मानवी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृतीच्या मूल्यांची प्रगती घडवणे. तिचे संरक्षण करण्यासाठी गायींचे संरक्षण अत्यावश्यक आहे. गायीचे दूध हा एक अद्भुत चमत्कार आहे. उच्चतर उद्दिष्टे गाठण्यासाठी मानवाची शारीरिक सुदृढता जपली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व जीवनसत्वे गायीच्या दुधात आहेत. जेव्हा मनुष्य प्रशिक्षणाने सत्वगुण संपन्न होईल तेव्हाच वैदिक संस्कृती प्रगत होईल. त्यासाठी दूध, फळे आणि धान्य यापासून सिद्ध केलेल्या शाकाहारी अन्नाची आवश्यकता आहे. कृष्ण वर्णाचा शूद्र राजाचा वेश घालून मानव समाजासाठी अत्यंत महत्व असणाऱ्या गायीसारख्या जीवावर अन्याय करीत असल्याचे पाहून परीक्षित महाराजांना आश्चर्य वाटले. कलियुग म्हणजे अव्यवस्था आणि कलह
या अव्यवस्थेचे आणि कलहाचे मूळ कारण म्हणजे नीच प्रवृत्तींची कवडी मोलाची माणसे, ज्यांना जीवनात कसली उदात्त महत्वाकांक्षा नाही, ती राज्यकारभाराच्या प्रमुख पदावर येऊन बसतात. राजपदावर असलेली अशी माणसे ही सर्वप्रथम गोवंश आणि वैदिक संस्कृती यावर आघात करतातच आणि त्याद्वारे संपूर्ण समाजाला नरकाची वाट दाखवितात. वैदिक संस्कृतीत प्रशिक्षित असलेल्या परीक्षित महाराजांना जगातील संघर्षाचे कलहाचे मूळ कारण तात्काळ समजले. त्यांना या कारणाचे प्रारंभीच उच्चाटन करायचे होते. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराज हे पूर्ण जगाचे सार्वभौम सम्राट म्हणून राज्यावर सिंहासनावर रूढ झाल्यानंतर त्यांनी पूर्ण राज्यामध्ये फेरफटका मारायचं ठरवलं आणि ते राज्य वाढवण्यासाठी नाही, तर भागवत सांगतं की आपल्या राज्यामध्ये सामान्य जनता, प्राणी मात्र हे सुखी आहेत का नाही, कशा प्रकारे जीवन जगत आहेत, ही परिस्थिती जाणण्यासाठी परीक्षित महाराजांनी बाहेर पडण्याचं ठरवलं. हा त्यांचा हेतू होता. आणि त्यांना कोणतं दृश्य दिसलं की त्यांना दृश्य दिसलं की कलिपुरुषाच्या रूपामध्ये हा जो व्यक्ती आहे शूद्र, आणि सर्व भक्तांसाठी जाणून घेण्यासाठी की शास्त्रामध्ये कोणताही व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जन्माच्या आधारावर कधीच ठरवलं जात नाही. हे त्यांचे गुण आणि कर्म या आधारावर ठरवलं जातं. जसं की आपण पाहतो अश्वत्थामा सारखा व्यक्ती जो जन्म जरी त्याचा झाला ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपामध्ये, श्रीमद भागवत त्याला ब्राह्मण मानत नाही. त्याला ब्रह्मबंधू म्हणजे ब्राह्मणाच्या रिलेटेड नात्यामधला मानतं. का? कारण त्यांनी ब्राह्मणाची ती पात्रता कधीच घालून टाकली होती अशा प्रकारच्या खालच्या दर्जाच्या कृत्यामुळे, पांडवांच्या मुलांना झोपेमध्ये ठार मारल्यामुळे. त्याच प्रकारे कोणता एकदम कमी प्रकारच्या किंवा सामाजिक दृष्ट्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेला किंवा आपल्या वर्णाश्रम व्यवस्थेच्याही बाहेरच्या कुटुंबामध्ये जन्म झालेला व्यक्ती, जसं की मृगारी उदाहरणार्थ, परंतु त्याला ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ अशा वैष्णव स्तर प्राप्त झाला, कारण त्यांनी भगवंतांच्या शुद्ध भक्ताचं, नारद मुनींचं शरण घेतलं आणि भगवत भक्तीमध्ये प्रगती केली. तर सांगण्याचा उद्देश असा की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे चातुर्वर्ण्य मया सृष्टम, ही जी व्यवस्था शास्त्रामध्ये सांगितली ती आजच्या जाती व्यवस्थेपेक्षा खूप वेगळी आहे. आजची जाती व्यवस्था ही त्याचं विकृत रूप समजायला पाहिजे आपण. विकृत रूप म्हणजे खराब झालेलं रूप, बदललेलं रूप, ज्याच्यामध्ये की जन्माच्या आधारावर हे समजलं जातं. तर कुणी कृपया चुकीचा समज करून घेऊ नका. तर इथे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे बाहेर पडल्यानंतर परीक्षित महाराज त्यांना कोणतं दृश्य दिसलं? त्यांना दृश्य दिसलं की एक शूद्र गुणांचा कलिपुरुष हा गाय आणि बैल, जी गाय ही पृथ्वी देवी स्वतः गायीच्या रूपात होती आणि बैल हा धर्म स्वतः ह्या बैलाच्या रूपामध्ये होता. त्या गाय आणि बैलांवर हा जो कलिपुरुष होता तो आघात करीत होता. आघात कशा प्रकारे करीत होता? पुढच्या श्लोकांमध्ये, येणाऱ्या श्लोकांमध्ये कळेल की धर्माच्या ह्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते. त्यांच्या 4 पैकी 3 जे पाय होते त्यांवर आघात करून ह्या कलिपुरुषाने ते पाय तोडलेले होते आणि धर्म केवळ एका पायांवर अडखळत कसे तरी उभे होते. आणि ते 3 पाय काय दर्शवतात हे पण आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये कळेल. आणि गाय जी होती पृथ्वी गायीच्या रूपामध्ये, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तिला या कलिपुरुषाकडून दिल्या गेलेल्या त्रासांमुळे, आघातामुळे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस परीक्षित महाराजांनी हे दृश्य पाहिले त्यावेळेस परीक्षित महाराज स्वतः त्वरित त्या चुकीच्या कृत्याबद्दल कलिपुरुषाला मृत्यूदंड देण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी आपली तलवार पण बाहेर काढलेली आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर कशा प्रकारे कलिपुरुषाला दंड देण्यासाठी कशा प्रकारे परीक्षित महाराज तयार होतात आणि त्या धर्मराजाबद्दल,
जे की बैलाच्या रूपामध्ये आणि गाय पृथ्वी जी गायीच्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते, त्यांच्या प्रकारे त्यांच्या बरोबर परीक्षित महाराजांचे कशा प्रकारे आदान प्रदान होतं हे आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. आणि इथे विशेषतः सांगितलंय या श्लोकामध्ये की जर आपल्याला वैदिक संस्कृतीचं जर जतन करायचं आहे तर इथे 2 सांगितले, पण ओव्हरऑल पूर्णतः शास्त्रांमध्ये 5 वेगवेगळ्या समाज घटकांचं संरक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे. कोणते कोणते 5 घटक आहेत? एक आहे गाय, दुसरं आहेत ब्राह्मण, आणि ब्राह्मण म्हणजे गुणांनी आणि कर्माने, जन्माने नव्हे, ब्राह्मण. त्याच्यानंतर तिसरं आहेत सर्व स्त्रिया, चौथे आहेत सर्व वयस्कर व्यक्ती, आणि 5वे आहेत सर्व बाल्य अवस्थेतील सर्व लहान लेकरं. ह्या 5 समाज घटकांचं जर व्यवस्थित प्रकारे संरक्षण केलं आणि त्यांचं शोषण नाही होऊ दिलं तर समाज व्यवस्था ही सत्व गुणाकडे जास्तीत जास्त प्रगती करेल, हे शास्त्र सांगतं. आणि विशेषतः गायीचं महत्व सांगितलंय की वैदिक संस्कृतीच्या प्रगतीसाठी गायीचं हे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण गायीद्वारा दिलेलं गेलेलं जे अन्न आहे, दूध, ते दूध हे आपल्या मेंदूतील पेशी ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला प्रेरणा देतात, अशा पेशींच्या वाढीसाठी हे दूध हे खूप महत्वाचं अन्न आहे. आणि त्याच प्रकारे बाकीचे जे सत्वगुणातील अन्न आहेत, जसं की वेगवेगळे फळे असू, वेगवेगळे अन्नधान्य असू, दूध असू, इत्यादींचं जतन करणं खूप महत्वाचं आहे. कारण असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो त्या प्रकारची आपली चेतना बनते. आपण पण बऱ्याच वेळेला हे ऑब्झर्व केलं असेल, प्रभूजीज माताजीज, भगवद्गीता खूप विस्तारामध्ये याचं वर्णन आहे की सत्वगुणातील अन्न जर आपण ग्रहण केलं तर आपली जी चेतना आहे, आपलं जे वागणं आहे ते पण सत्वगुणातील असेल. आणि जर रजोगुणातील अन्न आपण सेवन केलं, उदाहरणार्थ खूप तिखट खाणं, खूप स्पायसी ज्याला म्हणतो आपण, असं खूप तिखट, तेलकट वगैरे अशा गोष्टी स्वीकार करणं, किंवा असं चर होईल जिभेला अशा गोष्टी स्वीकार करणं, तर त्याच प्रकारची आपली मानसिकता होईल की थोडं जरी कोणतं प्रवोकेशनला आपण मराठीत काय म्हणतो प्रभूजीस माताजीस? उत्तेजना. उत्तेजना. थोडं पण ट्रिगर कुणी काही बोललं की लगेच अशा प्रकारचा व्यक्ती स्वतःचा राग हा कंट्रोल करू शकत नाही. राग हा अनावर होतो अशा व्यक्तीला. का? कारण जी खाण्याची सवय आहे ती रजोगुण तमोगुणातलं अन्न स्वीकारणं आहे. हे झालं रजोगुणाचं उदाहरण. तमोगुणाचं उदाहरण काय? की अशा प्रकारचं अन्न स्वीकारणं जे की खूप सारे दिवसेंदिवस आजकाल आपल्याला कोल्ड स्टोरेजमध्ये वगैरे अन्न पाहायला मिळतं. खूप साऱ्या दिवसांचं फ्रीज केलेलं, गोठवलेलं, अशा थंड वातावरणात ठेवलेलं जे अन्न आहे आणि खूप शिळं जे अन्न आहे त्याला तमोगुणातील अन्न समजलं जातं. आणि अशा प्रकारचं अन्न जर ग्रहण केलं तर निश्चितच व्यक्ती हा तमोगुणामध्ये राहील. म्हणजे त्याला असं नेहमी फ्रेश वाटणार नाही, नेहमी असं थकलेला किंवा झोपायची प्रवृत्ती दिसेल, किंवा कोणतंही काम न करण्याची प्रवृत्ती, आळशी प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो. तर तमोगुणामधलं आपण अन्न जर ग्रहण केलं तर तमोगुणी चेतना राहील, रजोगुणामधलं अन्न ग्रहण केलं तर रजोगुणी चेतना राहील. आणि सत्वगुणामध्ये जर प्रगती करायची आहे तर सत्वगुणातील अन्न स्वीकारणं आवश्यक आहे. आणि सत्वगुणातील म्हणजे साखर, मीठ, तेल, तिखट ह्या गोष्टी कमी प्रमाणात वापरा, खूप जास्त प्रमाणात नका घेऊ. म्हणजे आजकाल जे अन्नाचे उत्पादनं आहेत, कोणाला आपल्याला ब्रँडला वगैरे टार्गेट नाही करायचं, परंतु काही काही अन्न आहेत, उदाहरणार्थ फ्रेंच फ्राईज, जे की आपल्या इंद्रियांना जास्त प्रक्षोभित करतं. कोणता शब्द आहे त्याच्यासाठी? आपल्या इंद्रियांना काय करतात? उत्तेजित. उत्तेजित उत्तेजित. उत्तेजित करतात, अधिकाधिक इंद्रिय तृप्तीमध्ये जोडण्यासाठी. तर असं अन्न आपण काळजी घेतली पाहिजे. शक्य होईल तेवढं सत्वगुणातील अन्न आपण सेवन केलं पाहिजे. आणि केवळ सत्वगुणातील नाही, ते सत्वगुणातील अन्न भगवंतांना भोग म्हणून अर्पण करून नंतर आपण प्रसादाच्या रूपामध्ये स्वीकारलं पाहिजे. तर अशा प्रकारे वैदिक संस्कृतीचं जतन आणि प्रगती होईल.
नाहीतर अधोगती होईल. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. आत्ता आपण जे जे मुद्दे काही सांगितले या श्लोकामध्ये, ठीक आहे. श्लोक क्रमांक 5 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. शौनक उवाच शौनक उवाच कस्य हेतोर्निजग्राह कस्य हेतोर्निजग्राह कलिं दिग्विजये नृपः कलिन्दीजयेन्द्रुपः रुदेव छिन्न दृक्षुद्र कोसौ गां यः पदाहनत् तत्कथ्यतां महाभागा यदि कृष्ण कथाश्रयम् तर इथे आपण बघतो की जे शौनकादी ऋषी आहेत, जे सूत गोस्वामींकडून परीक्षित महाराजांच्या जीवनाबद्दल ही त्यांची जीवन कथा ऐकत आहेत, तर त्यांना ही गोष्ट खूप आश्चर्यकारक वाटली किंवा आवडली नाही की जर परीक्षित महाराजांच्या समोर हा कलिपुरुष, जो की गुणांनी तर एकदम शूद्र गुणांचा होता, परंतु त्यांनी वेश कोणता धारण केला होता? एका राजाचा वेश धारण केला होता. जर परीक्षित महाराजांनी अशा शूद्र गुणांच्या कलिपुरुषाला गायीवर आणि बैलांवर आघात करताना पाहिलं, तर परीक्षित महाराजांनी त्याला केवळ शिक्षा का दिली, मृत्यूदंड का नाही दिला? त्याच वेळेस त्याला केवळ साधारण दंड देऊन का सोडलं, जिवंत का सोडलं त्याला? तर अशी शंका शौनक ऋषी मुनींच्या मनात आली आहे आणि ते येथे सूत गोस्वामींना ती शंका विचारत आहेत. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू का? हा, योजना माताजी. हरे कृष्ण. शौनक ऋषींनी विचारले, परीक्षित महाराजांनी त्यास केवळ दंड देऊन का सोडले? तो हीन शूद्र होता, त्याने राजवेश धारण केला होता आणि त्याने गायीवर लाथेने प्रहार केला होता. जर या सर्वांचा संबंध श्रीकृष्ण कथेशीच असेल तर कृपया हे सर्व प्रसंग आम्हाला समजावून सांगा. तात्पर्य. एक मिनिट हा माताजी. तात्पर्यामध्ये जाण्याच्या अगोदर जे शौनकादी ऋषी मुनी आहेत ते काय म्हणत आहेत की हे सूत गोस्वामी, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही त्याच केसमध्ये विस्तारामध्ये द्या जर ते उत्तर भगवंत कृष्णांबद्दल, त्यांच्या नाम रूप गुणलीला इत्यादींचं यशोगान करणारे असतील ते उत्तर. जर कोणत्या आमच्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांचं यशोगान करणारं नसेल तर तुम्ही ते उत्तर कृपया देण्याची आवश्यकता नाहीये. तर भगवंतांच्या भक्तांची नेहमी ही उत्कंठा असते की त्यांचा प्रश्न आणि उत्तराचा जो कार्यक्रम आहे त्यांना तेच प्रश्न विचारायचे ज्या प्रश्नांच्या उत्तरांमधून भगवंतांच्या भक्तीबद्दल ज्ञान प्राप्त होईल, भगवंतांचं नाम रूप गुणलीला इत्यादींचं यशोगान ऐकायला मिळेल, तरच त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. हा माताजी, तात्पर्य. परीक्षित महाराजांनी त्या अपराध्याला केवळ थोडीशी शिक्षा करून सोडून दिले, त्याचा वध नाही केला हे ऐकून शौनकादी ऋषींना आश्चर्य वाटले. यावरून असे सुचविले जाते की ज्या अपराध्याने राजासारखा वेश धारण करून लोकांना फसविले आणि त्याच वेळी प्राण्यांतील शुद्धतम प्राणी जो गाय त्याचाही जो अपमान करू धजला त्याला खरे तर परीक्षित महाराजांनी देहांत प्रायश्चित्त द्यावयास हवे होते. त्या काळातील ऋषींना अशी कल्पनाही आली नसेल की पुढे कलियुग अधिक माजल्यानंतर शूद्रातील नीचतम लोक शासन प्रमुख म्हणून निवडले जातील आणि ते गायींना मारण्यासाठी सुसंघटित कत्तलखाने उघडतील. तो हीन शूद्र, त्याने केलेली फसवणूक आणि त्याने केलेला गायीचा अपमान या विषयांमध्ये त्या थोर ऋषींना विशेष रस नव्हता. तरी या गोष्टींचा भगवान श्रीकृष्णांशी काही संबंध होता काय हे जाणून घेण्यात मात्र त्यांना स्वारस्य होते. त्यांना केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कथांमध्येच गोडी होती, कारण भगवान श्रीकृष्णांच्या कथेशी मिळते जुळते अथवा निगडीत असेल तेच श्रवणीय असते.
भागवतात अनेक विषय आले आहेत. समाज, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृती इत्यादी. परंतु ते सर्वच्या सर्व भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत आणि म्हणून ते सर्व श्रवणीय आहेत. कोणताही विषय असो, श्रीकृष्ण हा त्या विषयाला पुनीत करणारा घटक आहे. या ऐहिक जगातील सर्व काही त्रिगुणांपासून उत्पन्न झालेले असल्याने अशुद्ध आहे, परंतु ते पवित्र करणारा मध्यस्थ घटक म्हणजे भगवान श्रीकृष्ण होत. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर याबद्दल एक खूप सुंदर श्लोक येतो 2ऱ्या स्कंदामध्ये. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात, कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रोतव्यादिनी राजेंद्र श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणां शान्ति सहस्रशः नृणां शान्ति सहस्रशः अपश्यताम् आत्मतत्त्वम् अपश्यताम् आत्मतत्त्वम् गृहेषु गृहमेधिनाम्. गृहेषु गृहमेधिनाम्. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित महाराजांना की जे भौतिकवादी लोक आहेत ना प्रभूजी माताजी, जे की आध्यात्मिक ज्ञानाला आंधळे आहेत, आध्यात्मिक ज्ञानाची त्यांना ज्ञात नाहीये, अशा लोकांसाठी जे भौतिक गोष्टी ऐकण्याचे जे विषय आहेत ते सहस्त्रशः म्हणजे हजारो आहेत. जसं की आपण वेगवेगळे टीव्ही चॅनल्स पाहतो, 50 वेगवेगळे किंवा 100 वेगवेगळे चॅनल्स असतील. आणि कृष्णाच्या दयेने आमच्या घरी तर टीव्ही नाहीये, पण मी ज्यावेळेस आई वडिलांच्या घरी वगैरे जातो, नातेवाईकांच्या घरी, तर आमचे वडील किंवा आमचे काका ज्यावेळेस होते तर 5 मिनिट एक चॅनल ते पाहू शकायचे नाही, लगेच बदलायचं, नेहमी बदलण्यातच चालू असायचं. का? कारण ते जीवाला खऱ्या प्रकारे आनंद, तृप्ती देऊ शकत नाही. का? कारण हे भौतिक गोष्टी सांगणारे साधन आहेत. तर अशा भौतिकवादी व्यक्तींसाठी असे भौतिक गोष्टी सांगणारे हजारो शेकडो चॅनल आपल्याला पाहायला मिळतील. का? कारण ते अपश्यताम आत्मतत्वम, आत्मतत्व जे आहे, आध्यात्मिक ज्ञान जे आहे, त्यांच्या प्रती हे सामान्य व्यक्ती हे अपश्यताम, त्यांना हे ज्ञान ज्ञात नाहीये, दिसत नाहीये. आणि ग्रहेषु ग्रहमेधिना म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? ग्रहमेधी म्हणजे भौतिक जीवनामध्ये पूर्णतः बुडालेले असे. परंतु जे भक्त आहेत त्याचं उदाहरण आपण शौनकादी ऋषी मुनींच्या माध्यमातून पाहतो की त्यांना केवळ त्याच गोष्टींमध्ये रुची आहे ऐकण्यासाठी, जर त्या गोष्टींचा भगवंत कृष्णांशी काही संबंध असेल. आणि जर भगवंत कृष्णांशी काही संबंध असेल तरच त्यांना ती गोष्ट जाणून घेण्यामध्ये गोडी आहे, स्वारस्य आहे. आणि जर भगवंत कृष्णांच्या संबंधित नसतील तर त्या गोष्टी ह्या सोडून देणाऱ्या आहेत, त्यामध्ये त्यांना रुची नाहीये. तर इथे सांगितलंय की या ऐहिक जगातील सर्व त्रिगुणांपासून उत्पन्न झालेले असल्याने, या ऐहिक जगातील सर्व काही हे त्रिगुणांपासून उत्पन्न झालेले असल्याने अशुद्ध आहे. परंतु ही अशुद्ध अवस्था शुद्ध करणारा काय आहे? भगवान श्रीकृष्णांचं स्मरण. त्याच्यामुळे आमच्या प्रश्नांचं त्याच वेळेस उत्तर द्या जर त्या प्रश्नांचं उत्तर भगवान कृष्णांच्या संबंधित असेल तर, नाहीतर नको, असं ते विनंती करत आहेत सूत गोस्वामींना, शौनकादी ऋषी. अजून एक श्लोक कव्हर करायचा का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हो चालेल प्रभूजी. हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. अथ वास्य पदाम्भोजम् मकरन्दालिहांसताम् किम् अन्यैरसदालापैर् आयुषो यद सद्वयः. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी वाचू?
हा, रेश्मा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम. धन्यवाद. भगवत भक्त हे भगवंताच्या चरणकमळातील मध चाकण्यास सरावलेले असतात, ज्यात मौल्यवान आयुष्य व्यर्थ जाते. अशा विषयांचा काय उपयोग आहे? तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. भगवान श्रीकृष्ण व त्यांचे भक्त दिव्य स्वरूपी असतात, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या कथा सारख्याच उत्तम उपयुक्त असतात. कुरुक्षेत्रातील युद्ध म्हणजे राजकारण आणि कारस्थाने यांची रेलचेल. परंतु हे सर्व विषय भगवान श्रीकृष्णांशी निगडीत असल्याने भगवद्गीतेला सर्व जगभर सन्मान मिळतो आहे. तेव्हा राजकारण, समाजविज्ञान इत्यादी ऐतिहासिकवादी लोकांच्या ऐहिक गोष्टींना बहिष्कृत करण्याचे काही कारण नाही. शुद्ध भक्त हा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असतो. त्याच्या दृष्टीने या ऐहिक गोष्टी सुद्धा जर भगवंतांशी किंवा भगवत भक्तांशी निगडीत असतील तर त्यांचा दिव्यत्व प्राप्त होते. आपण पांडवांची चरित्रे ऐकली आहेत, त्या संबंधी बोललेलोही आहोत आणि आता आपण परीक्षित महाराजांच्या कथेसंबंधी चर्चा करीत आहोत. पण हे सर्व विषय भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित आहेत, म्हणून ते सर्व दिव्य आहेत आणि भक्तांना त्यांच्या श्रवणात रस आहे. विश्वदेवांच्या प्रार्थना संबंधी चर्चा करताना ही गोष्ट आम्ही आधीच चर्चिली आहे. आपल्या आयुष्याचा कालावधी मोठा नाही आणि आपल्या पुढच्या जन्मासाठी येथील सगळे सोडून देण्याची आज्ञा केव्हा येईल याचा काही नेम नाही. म्हणून कृष्ण कथेविना आपल्याला आयुष्याचा क्षण वाया जाऊ नये हे पाहणे हे आपले कर्तव्य आहे. एखादी कथा किती सुखद असली तरी तिचा जर कृष्णाशी संबंध नसेल तर ती निश्चितच श्रवणायोग्य नाही. भगवान श्रीकृष्णाचे नित्य निवासस्थान असणारे गोलोक वृंदावन कमळाभोवतीच्या पाकळ्यांच्या आकाराचे आहेत. भगवान तेव्हा एखाद्या ऐहिक लोकात अवतरतात, तेव्हा आपले धाम असलेला हा लोक यथावत स्वरूपात आविष्कृत करून अवतरतात. त्यामुळे त्यांचे चरण नेहमी त्या कमलगुच्छातच राहतात. त्यांचे चरण ही कमळाच्या फुलासारखे सुंदर आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा चरण कमळ असे म्हटले जाते. जीव स्वरूपात नित्य आहे. प्रकृतीच्या संसारात आल्याने तो जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात सापडतो. प्रकृतीचा हा संसर्ग सुटला की तो मुक्त होतो आणि परमेश्वराकडे स्वग्रहपुरी परतण्यास पात्र होतो. ज्यांना जेहांतरांच्या पलीकडे जाऊन शाश्वत जीवन प्राप्त करून घ्यायचे आहे, त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या कथा सोडून दुसऱ्या विषयात आपला अमोल वेळ दौडू नये हे उत्तम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे धन्यवाद. कृष्ण. श्रील प्रभुपाद की ठीक आहे. जय. तर या तात्पर्यामध्ये शेवटचं वाक्य सर्वात महत्वाचं आहे. ज्यांना देहांतराच्या पलीकडे जाऊन शाश्वत जीवन प्राप्त करून घ्यावयाचे आहे, त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या कथा सोडून दुसऱ्या विषयात आपला अमोल वेळ दौडू नये हे उत्तम. म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी जगात आजूबाजूला चाललेल्या आहेत, राजकारणात काय चाललंय, अर्थकारणात काय चाललंय, समाजामध्ये कुठे काय गुन्हे घडत आहेत, आज ह्या मालिकेमध्ये काय होणार आहे पुढे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनातला एक क्षण आपल्याकडून चोरून नेत आहेत प्रभूजीज माताजीज. की आपल्याला वाटत असेल की आजची संध्याकाळ आपली छान गेली ही मूवी, हा पिक्चर, ही मालिका पाहण्यामध्ये, पण खऱ्या अर्थाने काय होत आहे, आपल्या जीवनातला एक दिवस कमी झालेला आहे. आपण मृत्यूच्या एक दिवस जवळ जात आहोत. म्हणून भागवत सांगतं की जो खऱ्याच बुद्धिमान, खऱ्याच प्रकारे जो हुशार व्यक्ती आहे, त्यांनी आपल्या जीवनातला एक क्षण हा योग्य प्रयोजनासाठी, योग्य कारणासाठी वापरला पाहिजे, जेणेकरून त्या क्षणाचा उपयोग करून आपण भगवंतांच्या एक पाऊल जवळ जाऊ. आणि कधी जवळ जाऊ आपण, जर भगवंतांच्या कथांचं श्रवण केल्याने आपल्या हृदयातले जे अनर्थ आहेत ते स्वच्छ करून आपलं हृदय तयार करण्यासाठी, भगवंतांना राहण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला जर आपलं हृदय स्वच्छ करायचं भगवत धामात जाण्यासाठी, तर आपल्याला आपल्या जीवनातल्या एका क्षणाचा खूप विचार करून उपयोग करायला पाहिजे. आणि जर पुन्हा भौतिक जगात येण्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये तर काही हरकत नाही, मग चालू द्या. एक चॅनल नंतर दुसरं चॅनल, एक वर्तमानपत्र नंतर दुसरं वर्तमानपत्र, किंवा एक भौतिकवादी मॅगझिन नंतर दुसरं मॅगझिन, मग एक दिवस आपल्या जीवनातला असाच
वाया जाईल. आणि भागवत सांगत आहे की आपल्याला माहित नाहीये, प्रभूजीच माताजीच, की आपला जीवन कालावधी किती आहे. कुणी सांगू शकेल का? प्रल्हाद महाराज जे की केवळ 5 वर्षांचे होते, ते म्हणतात की ह्या जगामध्ये वयस्कर व्यक्ती कोण आहे, वृद्ध व्यक्ती कोण आहे, जो मृत्यूच्या जवळ आहे. पण तसं पाहायला गेलं तर आपण सर्वच वयस्कर आहोत. 5 वर्षाचा मुलगा पण वयस्कर आहे. का? कारण आपल्याला माहित नाही आपला मृत्यू कधी पण येऊ शकतो. त्याच्यामुळे एका सुज्ञ माणसाचं काम आहे की कृष्ण कथेशिवाय आपल्या आयुष्याचा एक क्षणही दौडू नये, वाया जाऊ देऊ नये. हे आपलं कर्तव्य आहे. चाणक्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात की या जगातली सर्व संपत्ती जरी दिली ना आपण प्रभूजीच माताजीच, तर आपण वाया घातलेला एक क्षण परत मिळवू शकत नाही. सगळी संपत्ती जरी आपली द्यायची तयारी असेल तरी. त्याच्यामुळे एक एक क्षण हा खूप मौल्यवान आहे आणि आपण खूप काळजीपूर्वक आपल्या जीवनातले हे काळ भगवंतांच्या सेवेमध्ये, त्यांना जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नामाच्या जपामध्ये, कीर्तनामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत, गुंतवायला पाहिजेत. नाहीतर तो जो श्लोक पाहिला आपण, श्रोतव्यादिनी राजेंद्रन, की आपल्याला पण हजारो गोष्टी मिळतील इकडे तिकडे वेळ वाया घालण्यासाठी, पण त्या एका वाया घातलेल्या क्षणामुळे आपण काय होऊ, मृत्यूच्या तेवढंच जवळ जाऊ. तर कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच माताजीच आपल्याला पटतंय भागवतम जे सांगत आहे ते? हरे कृष्ण. हो प्रभूजी, हो प्रभूजी. तर खूप काळजीने आपला वेळ आपण हे करायला पाहिजे, घालवायला. आता निश्चित आपल्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत नोकरी संबंधात किंवा कुटुंब सदस्यांची काळजी घेण्या संबंधात, त्या महत्वाच्या आहेत. पण त्या जिम्मेदाऱ्यांसोबतच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची पण काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर बाकीचा वेळ जर कधी राहिला तर तो भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये, जप करण्यामध्ये, वाचण्यामध्ये घालवायला पाहिजे. व्यर्थ नाही घालवायला पाहिजे भौतिकवादी गोष्टींमध्ये. खूप खूप महत्वाचं आहे. तर आपण इथे आज थांबू. श्लोक क्रमांक 7 पासून पुढच्या वेळेला सुरू करूया. वंश कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी, प्रभूजी, धन्यवाद सादर हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, सादर नमस्कार. प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे धन्यवाद. हरे कृष्ण.